आपल्यालाही साडी वेअर करताना कन्फ्युजन होतंय का? साडी वेअर करताना शेपवेअर हवा की पेटिकोट? आज सगळंच कन्फ्युजन दूर करूयात. नमस्कार, मी कोमल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा आपला विषय आहे साडी शेपवेअर वर्सेस पेटिकोट. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेटिकोट जे आहे ते पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल वे आहे साडी वेअर करताना. पूर्वीच्या काळापासून स्त्रिया ज्या आहे त्यांच्यासाठी एकमेव पर्याय होता साडी वेअर करताना, जो की होता पेटिकोट. तर पेटिकोट जे आहेत ते कॉटनच्या फॅब्रिकने बनलेलं असतं मेनली. तर त्यामुळे काय असतं ते खूप कम्फर्टेबल असतं वेअर करण्यासाठी. तर तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये जे आहे ते पेटिकोट वेअर करू शकता. त्यानंतर कितीही प्रकारच्या हेवी साड्या ज्या असतील त्या वेअर केल्या तरी पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अनकम्फर्ट जे आहे ते पेटिकोटनी होत नाही, कारण की कॉटन असल्यामुळे हवा खेळती असते आणि त्याच्यामुळे घाम येत नाही अंगाला. आणि म्हणूनच जे आहे ते सगळ्यात जास्त पर्याय जो आहे आपण पेटिकोटचा जो आहे तो निवडतो. तर पेटिकोट जे आहे ते बजेट फ्रेंडली सुद्धा असतं. काय होतं बऱ्याचदा शेपवेअर आणि कॉटनचे जे पेटिकोट्स आहेत त्याच्यामध्ये कॉस्टचा खूप मोठा डिफरन्स असतो. तर त्यामुळे आपल्याला जे पॉकेट फ्रेंडली असतं म्हणजे जास्त करून आपण पॉकेट फ्रेंडली किंवा बजेट फ्रेंडली म्हणू शकतो, तर त्या वस्तू जास्त प्रेफरन्स देतो. तर त्यामुळे सुद्धा कॉटनच्या पेटिकोट्सला जास्त प्रेफरन्स देण्यात येतो. तर तो एक पॉईंट आहे. त्यानंतर त्याचे जे तोटे आहेत ते तुमच्यासोबत मी आज डिस्कस करणार आहे. काय होतं, माझ्याकडे एक कॉटनचा पेटिकोट आहे, तो मी तुम्हाला दाखवते. आता जनरली सगळ्यांकडे अशा प्रकारचे कॉटनचे पेटिकोट असतात. हा कॉटनचा पेटिकोट आहे, याच्यामध्ये फक्त एक नॉट आहे, म्हणजे पूर्ण साडी होल्ड करायचं जे काम आहे ते एका नॉटवर असतं. आणि तुम्ही अशा प्रकारचा पेटिकोट असतो, म्हणजे इथून तिथून सेम लाईन असते, असं ए लाईन टाईप जे आहे ती लाईन आहे. बॉडीला इथून तिथून एकसारखा लुक देतो. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये आपण स्लिम लुक जो आहे तो आपल्याला मिळत नाही, एक बल्की लुक मिळतो, ज्यामुळे साडीचा जो लुक आहे तो व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही साडी किती महागाची घेताय याच्यावरती जास्त गोष्टी डिपेंड नसतात. तुम्ही साधी साडी जरी वेअर केली पण ते व्यवस्थित टापटीप आणि नीटनेटकी नेसली तर साडीला अजून छान लुक जो आहे तो मिळतो. त्यामुळे जास्त करून मला असं वाटतं की अवॉइड केलं पाहिजे आता कॉटनचे जे पेटिकोट्स आहेत ते. त्यानंतर अजून दुसरा पॉईंट आहे की कॉटनचे पेटिकोट्स जे आहेत ते टमीला होल्ड करत नाहीत. म्हणून काय होतं, आता आपण बऱ्याचदा बघतो भरपूर महिलांचे जे आहेत ते सी सेक्शन्स होतात डिलिव्हरीनंतर, बेबी झाल्यानंतर. तर काय होतं, हा पोटाचा जो भाग आहे तो वाढतो. तो पोटाचा भाग वाढल्यानंतर काय होतं, आपण ज्यावेळेस साडी वेअर करतो तर पोटाचा जो भाग आहे तो मोठा दिसतोच, पण एकसारखा लुक असतो पेटिकोटमुळे, त्यामुळे पोटाचा भाग जो आहे तो मोठा दिसतो आणि खाली सुद्धा जो भाग आहे आपला निऱ्यांचा साईडचा तो सुद्धा व्यवस्थित दिसत नाही, असं फ्लॉलेस दिसत नाही. तर त्याच्यामुळे ते आपल्या टमीला होल्ड करत नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं त्याचं फंक्शन जे आहे ते व्यवस्थित राहत नाही. तर त्यामुळे तो एक तोटा मला असं वाटतं की पेटिकोटचा आहे. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत शेपवेअर बद्दल. तर मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे शेपवेअर ते तुम्हाला दाखवते. हा शेपवेअर आहे माझ्याकडनं, मी मिशोवरतून परचेस केलेला आहे. तर ॲज कम्पेअर टू ब्रँडेड डी-कोट म्हणा किंवा शेपवेअर म्हणा, मिशोवरती थोडी अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला मिळून जातात, पण थोडंसं क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कारण की ब्रँडेड जे कपडे असतात त्यांचं फॅब्रिक जे असतं ते खूप छान असतात, टेबल पण असतात, पण त्यातल्या त्यात एक अफोर्डेबल पर्याय म्हणून आपण हे निवडू शकतो. तर मला एक्सपेरिमेंट करायचा होता की आपण जे आहे तर नॉर्मल पेटिकोटपेक्षा हे कसं वर्क करतं शेपवेअर. त्यामुळे मी 2 ते 3 जे आहे शेपवेअर जे आहेत ते परचेस केले मिशोवरती. आता तुम्ही बघू शकता इथे जे आहे ना इलॅस्टिक आहे, हे पूर्ण इथे इतकं ब्रॉड जे आहे ते इलॅस्टिक आहे आणि याला नॉट आहे. त्यानंतर फिश कट असा जो आहे तर तो त्याचा शेप आहे, ते हिपच्या साईडला जे आहे ते स्ट्रेचेबल फॅब्रिक दिलेलं आहे आणि खाली फ्लो आहे असा. तर फिश कट सारखा लुक जो आहे तो मिळतो आपल्याला. पूर्णपणे बॉडी हगिंग आहे, म्हणजे आपल्या वेस्ट पासून तर थाईजच्या एरियापर्यंत पूर्णपणे आपल्याला जे आहे एक कॉम्पॅक्ट फिटिंग जी आहे ती मिळते. आणि त्यामुळे काय होतं, आपण साडी जी आहे ती व्यवस्थित नाईस क्लीन जो लुक आहे तो मिळतो आपल्याला.
आपले जे बॉडीचे कर्व्स असतात तर ते कर्व्स हायलाईट होतात, त्यामुळे एक छान प्रकारचा आपल्याला लुक जो आहे तो शेपवेअरमध्ये मिळतो. आणि याच्यामध्ये काय होतं, इथे नॉट दिल्यामुळे ना कितीही हेवी प्रकारची साडी असेल तर इलॅस्टिक तर आहेच, पण म्हणजे साध्या शिफॉनच्या किंवा जॉर्जेटच्या साड्या आहेत तर त्या इलॅस्टिक हे जे इलॅस्टिक आहे ते होल्ड करू शकेल. पण जर आपण पैठणी किंवा अजून हेवी ज्या साड्या आहेत तर त्या हे इलॅस्टिक होल्ड नाही करू शकणार, तर त्यासाठीच हे नॉट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी. तर त्यामुळे काय होतं, साडी खूप छान पद्धतीने होल्ड करता येते. त्यानंतर आला कम्फर्टचा विषय. तर ॲज कम्पेअर टू कॉटनचे पेटिकोट याच्यामध्ये जास्त कम्फर्ट येत नाही, कारण की काय होतं, कॉटनच्या फॅब्रिकमध्ये आणि ह्या फॅब्रिकमध्ये खूप फरक आहे. थोडंसं सॅटिन टाईप असं फॅब्रिक आहे स्ट्रेचेबलमध्ये. तर त्यामुळे काय होतं, खूप जास्त वेळ किंवा गरमीच्या सीझनमध्ये समर्समध्ये आपण जास्त वेळ नाही, 2-3 तासासाठी कम्फर्टेबल आहे. पण दिवसभर हे वेअर नाही करू शकत, कारण की खूप घाम येतो याने. मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. तर घाम येतो आणि अनकम्फर्टेबल फील होतं. त्याच्यामुळे हा एक याचा तोटा असं मी म्हणेन. तर त्याच्यानंतर दुसरा जो आहे याचं कॉस्ट. कम्पेअर टू पेटिकोट मी तुम्हाला पहिले सांगितलं की याची कॉस्ट हायर साईडला आहे. त्यातल्या त्यात ब्रँडेड जर असेल तर अजूनच जास्त कॉस्ट येतो. पण अफोर्डेबलमध्ये तुम्ही असे मिशो किंवा फ्लिपकार्टसारख्या वेबसाईटवरून अफोर्डेबल किमतीत मी साधारणतः 250 to 300च्या रेंजमध्ये घेतलेले आहेत हे. तर तुम्ही एकदा चेक करू शकता. लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल, तुम्ही चेकआउट करू शकता. सी सेक्शनवाल्या ज्या महिला आहेत ज्यांचा पोटाचा भाग मोठा आहे तर टमी टक्कर म्हणून काम करतं हे. टमीला खूप छान पद्धतीने होल्ड करतं आणि त्यामुळे काय होतं, एक व्यवस्थित फिटिंग येते आणि खूप छान आपल्याला जो लुक आहे तो मिळतो. स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे, खूप जास्त स्ट्रेचेबल आहे. पण याच्यामध्ये ना एक गोष्ट असते, जर तुम्ही म्हणजे नॉर्मल पेटिकोटमध्ये ना कुठल्याही प्रकारची साईज नसते, एक फ्री साईजचा पेटिकोट असतो. पण याच्यामध्ये साईजेस असतात. जर समजा तुमच्या वेस्टची साईज 30 असेल तर तुम्हाला 28चा जे आहे तो शेपवेअर घ्यायचा आहे, एक साईज कमी. म्हणजे काय होतं, ते बॉडी फिटिंग जे आहे ते व्यवस्थित करतं, होल्ड करतं व्यवस्थित. त्याच्यानंतर 32 असेल तर 30 घेऊ शकता, 34 असेल तर 32 घेऊ शकता, 36 असेल तर 34 घेऊ शकता. तर अशा पद्धतीने म्हणजे ते व्यवस्थित जे आहे ते लुक क्रिएट करतं. तर आपल्याला जे आहे मी ह्या दोन्ही गोष्टी आहेत, पेटिकोट आणि शेपवेअर, यांचं दोघांचं कंपॅरिझन सांगितलं. तर याच्यामध्ये अजून एक पॉईंट असा आहे की तुम्ही दिवसभरासाठी पेटिकोट 100% वेअर करा. दिवसभर जर तुम्हाला साडी वेअर करायची असेल तर तुम्ही 100% प्रेफरन्स जो आहे तो कॉटनच्या पेटिकोटला द्या. पण फंक्शनसाठी कुठल्या पार्टीत जात आहे, कुठल्या इव्हेंटला जात आहे, जिथे तुम्हाला एकदम नाईस स्लिम लुक पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जे आहे ते शेपवेअरला प्रेफरन्स द्या, कारण की त्याने जास्त चांगला लुक जो आहे तो तुम्ही क्रिएट करू शकणार आहात. तर अशा पद्धतीने मी दोन्ही गोष्टींचं जे कंपॅरिझन आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही नक्की कोणाला प्रेफरन्स देशाल, शेपवेअरला की कॉटनच्या पेटिकोटला? तर कमेंटमध्ये मला नक्की मेन्शन करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपलं साथ आणि आपलं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. तोपर्यंत नमस्कार.